watching Kashif Times. महानगरपालिकेची निवडणुका म्हणून टाकले असेल, पण हे असे जे स्टेज आहेत हे परमनंट आहेत. काही असो दे, कुठलाही काय पाऊस असला ऊन असला काय असला, हे कायम असतं. एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य असते की पावसाळी अधिवेशनामध्ये पाहायला गेलं तर स्थानिकांचे अनेक प्रश्न, ते स्मशानभूमीचे असतो, त्याच्यानंतर कोळी बांधवाचे प्रश्न असतो, घनकचरा विभागाचे अनेक कमी प्रश्न तुम्ही उपस्थित केला. असं आहे की एक स्मशानभूमी आणि कब्रस्तान आणि प्रत्येक लोकांचा पास करून घेतला, तेही अदानीला देण्याचं काम झालेलं, ते आता परत आपण आणतोय की बाबा स्मशान तर तुम्ही कमीत कमीत सोडा. त्याच्यानंतर मूळ प्रश्न ते जे आता ब्रिज आपण एवढं पास करून घेतला, महाविकास आघाडी होती, आम्ही बरेच बैठका घेऊन काढल्या, रोडाच्या संदर्भात होता, पाणीच्या संदर्भात होता, इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात होता, सगळं वारंवार आपण उचलत असतो आणि ते काम दिसतो आपला. आता या वर्षाच्या शेवटपर्यंत कमीत कमी हा मडचा रस्ता त्या चर्च पर्यंत होणार. त्याच्यानंतर सुतार साहेबांबरोबर बसून पुढच्या जे गावमध्ये जे रस्ते जात आहेत त्यांनाही पर्यायी जागा देऊन आम्हाला रस्ता तर बांधणारच, कारण तिकडनं ब्रिज येतोय आणि आणखीन पण दुसरा एक आतमधला रस्ता आहे तेही आपल्याला डेव्हलप करता आला तर, कारण आता जसे जसे दिवस जाणार आहे ती जे मोकळी जागा आहे तिथे पण डेव्हलपमेंट येणारच आहे. तर आतापासूनच आपल्याला रोडची व्यवस्था आणि फुटपाथची व्यवस्था पाणीची आपल्याला करावं लागेल. आता मडवळता ब्रिजसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक जण पाठपुरावा करतोय. आता श्रेयवाद सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये आता नवीन चर्चा येते की वर्षाचे काही कोळी बांधव त्याचा विरोध करतायत. याच्यात विरोध करायचा काय प्रश्नच होत नाही. आता पहिल्यांदा टेंडर काढलं ते मागे का घ्यावा लागला, कारण जे आपल्याला तिकडनं एनओसी हवे, MCZMC CRZ ते केंद्र शासनाकडून अजून येत नाही. आजही तुम्ही बघा, वर्ष होऊन गेला, वर्क ऑर्डर दिलेला आहे, इकडचे आमचे क्लिअरन्स झालेले, केंद्र सरकार का थांबवता? बाकीचे उद्योग करण्यासाठी तर त्यांच्या एनओसी रेडीच असतं, धारावी प्रकल्पासाठी रेडीच आहे, पण याच्यासाठी का? हे शेवटी लोकांसाठी आहे ना, गोरगरीब इकडचे मडची लोक असतील किंवा तिकडची लोक असतील, ते येणार जाणार, त्यांचे पैसे वाचणार. आज यांना जर मला जायचं असेल तर अर्धा दिवस निघून जातोय. परिस्थिती अशी वाईट आहे, म्हणजे एवढं लांब जाणं, हे जवळ झालं तर त्यांना तिकडे जायचं असेल ते तिकडे जातील, त्यांना या साईडला जायचं ते या साईडला जातील. पण लवकर एनओसी भेटली पाहिजे. केंद्र सरकारने याच्यावरती लक्ष ठेवून ताबडतोब त्यांनी एनओसी दिली पाहिजे. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी पूर्ण विधानसभेमध्ये एकीकडे शिवसेनेचे भंडारे जे विभाग प्रमुख होते ते, आणि आता इकडे आगमेनकर जे माजी नगरसेविका होते ते आता शिंदेगडामध्ये प्रवेश केलेला आहे. कसं हे बघा, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्यांना जिथे जायचं असेल, शिवसेनावाले कुठे सोडून गेले ते शिवसेना पक्ष बघून घेणार, काँग्रेसवाले आमचे जे गेले ते बघून घेणार, 100% लिहून देतोय. यांच्यापैकी कोणी उभे राहिलं मला परत असा माईक ठेवून विचारा, फेब्रुवारी किंवा डिसेंबर जेव्हाही निवडणूक झाली, या लोकांची डिपॉझिट झाली तर मला सांगा. हिंदू धर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि पवित्र मानला जातो, आणि गेल्या अनेक वर्षापासून कावड यात्रेनिमित्त या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचं वाटप करता. काय आपण बघतोय, आपण दरवर्षीप्रमाणे कावड यात्रेचं आपण वाटप करतो. आम्हाला साहेबांनी एकच शिकवलं, 80% समय विस्तार राजकारण. आज बघितलं आपण, उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांच्या हातात प्रयत्नाने आपण हे सगळं करत असतो. युवासेना प्रमुख आमचे आदित्य साहेब, आमचे सगळे संघटन विभाग प्रमुख संतोष राणे साहेब, विकास दशपुते साहेब, मनाली चौधरी, माझ्याबरोबर माझी मिसेस आहे नगरसेविका जयश्री मात्रे आहे, संदेश गरत आहे, अंकित सुतार आहे, हे सातत्याने आमची किरण कोळी गोष्टी संस्थेने आम्हाला खांद्याला खांदा लावून रेग्युलर असतात. आपण बघतो समाज सोशल करताना हे सगळं करत आता तुम्हाला मध्यंतरी आपल्याकडे ब्लड कॅम्प झालं, तिथे पण 146 बॉटल झाल्या. हे करत असताना कायमचं आम्ही सोशल करत असतो, आणि एकच स्वप्न आहे आपलं, मठच्या लोकांना, स्थानिक लोकांना त्यांना भेटून आपण व्यवस्थित सोशल करायचं आणि लोकांना नेहमी प्रयत्नशील त्यांचं काम कसं होईल, त्यांना कशी मदत होईल हे आम्ही सातत्याने करत असतो. तुम्ही बघितलं असाल, आता आपल्याकडे आधार कार्डचे कॅम्प आहे, सोमवारी दर दिवस आधार कार्ड ज्येष्ठ नागरिक आहेत सगळं आपण करत असतो. आता 4 वाजल्यापासून चालू होणार, 7:30 वाजेपर्यंत हे नेहमी आपण करत असतो. लोकांचे म्हणजे ID प्रूफ आहे, तुमचे वोटिंग कार्ड आहे, ते पण आपण करत असतो. परत आता मडमध्ये अपेक्षा वाढलेली आहे, मड वर्षाचं काम होणार आहे, आणि काही अडथळा येईल असं वाटतं का? ज्या पद्धतीने आता सोशल मीडियामध्ये काही मेसेज व्हायरल होत आहेत. हे बघा, आपण बोलतो, तिकडची लोक बोलतात मँग्रोज वगैरे, असं काही नाही. मुंबईमध्ये सगळं चाललेलं आहे, सगळं काम होत असतं.
सेंटरची एक एनओसी बाकी आहे, ती सेंटरची एनओसी झाली. बघितलं आपण गेल्या वर्षी, तुम्हाला पण सांगितलं, आपले स्थानिक आमदार ताई पण सांगितलं त्या ब्रिजचा आपण टेंडर झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे पण त्यांनी भरलेले आहेत. आता पण गेल्या वर्षी पैसे भरले नव्हते त्यांनी, आता त्यांनी त्याचे पैसे भरलेले आहेत. आता एनओसी सेंटरची एनओसी एक बाकी आहे, ब्रिजचं काम चालू होणार. आणि बघता इंटरनल रोड पण आपण सगळे करतोय, सगळं होणार आहे. आपल्यावर खाडीतून रोड जातो, इकडनं रोड जातो, रोडची सर्वे चालू आहे. आज तुम्हाला वायनिंग करताना आक्षापर्यंत वायनिंग झालेली आहे. पुढच्या टायमाला बरोबर चर्चपर्यंत वायनिंग होणार आहे. आपल्या एवढंच काय स्थानिक लोकांची घरे आहेत, गावातल्या लोकांची घरे आहेत. हा रोड 90 फीट आहे, तर समोरचा रोड 60 फूट झाला तर बरं होईल. आणि हा मागचा रोड आहे तो 90 फूट झाला, चांगली गोष्ट आहे. या उद्देशाने आपण प्रयत्न करत आहोत. दुसरी ब्रिजचं तुम्ही बोलता, ब्रिजवरून आपल्याला पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. पाणी तर येते आता सगळ्यांना, पण आपण त्याच्यासाठी पण प्रयोजन करून घेतलंय. वर्षावरून ब्रिज झाल्यानंतर वर्षावरून पाणी दिलं नाही, कारण आपलं टनेल वर्षावाला जवळ आहे. कारण आज आपल्याला पाणी 20, 22, 25 किलोमीटर लांबून येत आहे. ते आपलं या टनेलनी आलं तर आपल्याला 1.5 किलोमीटर मध्ये पाणी भेटेल, आणि ते पण आपण प्रयोजन करून घेतलेलं आहे. म्हणून या उद्देशाने आपण सगळं काम करत असतो. वार्ड क्रमांक 49 म्हणलं की धार्मिक कार्यक्रम असो, शैक्षणिक असो, आरोग्याचा असो, प्रत्येक ठिकाणी पुढाकार असतो. आणि गेल्या अनेक वर्ष झालं तुम्ही पाहताय. बघा, वार्ड क्रमांक 49 जो आहे, त्या शाखेमधले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते माननीय नगरसेविका सौभाग्यवती संगीता संजय सुतार आणि यांचे समाजसेवकपती लोकप्रिय आमचे मित्र संजय सुतार साहेब, हे सगळ्यांना घेऊन एकत्रित घेऊन काम करत असतात. आणि त्यामुळे इथले शाखेमधले जे कार्यकर्ते आहेत ते टिकून आहेत. इथे या गटातला त्या गटातला असा कुठलाही प्रश्न नाही. त्याच्यामुळे सालाबाद जे दरवर्षी कार्यक्रम होता, उदाहरणार्थ आज कावड यात्रा हा श्रावण मास मधला पवित्र दिन मानला जातो. आणि विशेषतः म्हणजे उत्तर भारतामध्ये श्रावण हा 15 दिवस अगोदर सुरू होतो, आपल्याकडे 15 दिवस लेट सुरू होतो. आणि विशेषतः करून उत्तर भारतातील जे नागरिक आहेत ते यामध्ये उत्सुकपणे भाग घेतात. आणि त्यांना चहा नाश्त्याची सेवा, पाण्याची सेवा ही सालाबाद करून कित्येक वर्ष झाले आमचे संजय सुतार साहेब आणि शाखा क्रमांक 49 करीत आहेत. आणि हे काम करताना कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा असते, पुण्याचं काम आहे. आणि असंच काम जसं आपण आपल्या धर्माचं करतो इतर धर्माचं देखील केलं जातं. आणि म्हणून 49 जे कार्यकर्ते आहेत ते या उत्तर मुंबईमध्ये सगळ्यात बेस्ट टीम मानली जाते. आणि ती फोडण्याचा पण प्रयत्न खूप झाला, पण ते होणार नाही. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतोय की काल उद्धव साहेबांचा 65वा वाढदिवस होता. आम्ही ज्या आतुरतेने ज्या घटनेची वाट बघत होतो, म्हणजे दुधात शक्कर असं जे म्हटलं जाते, ती काल राज ठाकरे साहेबांनी स्वतः मातेश्वर जाऊन गलाभेट घेतली. आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि ती ऊर्जा महानगरपालिकेला नक्की यशस्वी होईल आणि कामात येईल अशी एक ऊर्जा शिवसैनिकांना मिळालेली आहे. एकीकडे पियुष गोयल आपले खासदार, केंद्रीय मंत्री आता मडवसा ब्रिजचे श्रेय घेत आहेत, पण ते श्रेय घेत असताना त्यांनी जे केंद्रातनं जे काही परवाने बाकी आहेत त्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे असं वाटतं. बघा, याच्यावरती काही कमेंट्स पेपरमध्ये आल्यानंतर खास करून वेसावमधून कमेंट्स आल्या होत्या, त्यांना देखील मी उत्तर दिलं. परंतु उत्तर देताना हे सांगितलं की हे जे काम आहे हे 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला नगरसेवक हे गावाबाहेरचे होते तेव्हा प्रवासी संघटना म्हणून संजय सुतार साहेब आणि अनिल भोपी साहेब यांची ती प्रवासी संघटना आपल्या आक्षापासून मड जेट्टीपर्यंत सर्व गावांची प्रवासी संघटना निर्माण केली. आणि त्या प्रवासी संघटनेमार्फत 25 वर्षापूर्वी हे काम मागणी याचे प्रस्ताव सगळे तयार करून दिलेले आहेत. आम्ही अनेक वेळा बीएमसी मध्ये जाऊन तत्कालीन जे अध्यक्ष होते आपले अभियंता होते कोरे साहेब यांना प्रत्यक्ष वर्सोवाला नेऊन वर्सोवा गावातील मच्छीमार संस्थांची बैठक घेऊन तिथल्या अडचणी समजून घेतल्या. आणि पूर्वी जो गावातून रोड होता तो गावातला रोड आम्ही बाहेरून काढला. म्हणजे आपलं जे फिशरीज युनिव्हर्सिटी आहे तिथून पंचम जो रोड आहे, पंचम रोड वरून मग तो शिवगल्लीतून कवटेखारीतून आलेला आहे. आणि शिवगल्लीच्या सुद्धा ज्या ज्या काही समस्या होत्या त्या कोरे साहेबांनी प्रत्यक्ष पाहिल्या, त्याच्या डिझाईन मध्ये देखील बदल केला. आणि म्हणून काही इथे जे कमेंट्स आलेले आहेत त्यांना मी पहिला सांगू इच्छितोय की
गेल्या 25-50 वर्षामध्ये मडचा विकास झाला नाही. त्याला मुख्य कारण आहे की आम्हाला पूर्वीचा वाढ होता केवाढ होता, आम्हाला फिरून असं जायला लागेल आणि कामं मात्र पी नॉर्थ मधून व्हायची. हा जो फरक होता हा 2002 मध्ये आम्ही तोडला आणि महानगरपालिका मध्ये गावामध्ये आम्ही मालाडमध्ये आणलो. आता मालाडमध्ये आल्यानंतर वर्सोवाचा भाग वेगळा झाला. आम्ही वर्सोवाच्या काही मित्रांना सांगितलं, याच्यात मच्छीमार सहकारी संस्थांचं आम्ही 2017ला बैठक घेतली आणि त्यांना विश्वासात घेतलेला आहे, म्हणून त्यांचा तिथे काही विरोध नाही आहे. विरोध करायचा आहे की जे झोपडे आहेत रस्त्यामध्ये, झोपडे आहेत ऑलरेडी 3 वर्षापूर्वी ती झोपडी पण बीएमसीने पाडलेली आहे. तिथे आम्ही आचरेकर साहेब प्रत्यक्ष आम्ही हजर होतो तिथे, म्हणून तिथे अडथळा येण्याचा संबंधच नाही. राहिलं श्रेय घ्यायचं तर या विभागातील अजित भंडारे असतील, गणेश भंडारे असतील, रेणुका देवी असतील, आमचे आताच्या नगरसेविका संगीता वहिनी असतील, आमदार असलम शेख असतील, आता गोपाल शेट्टी साहेब माजी खासदार, पियुष गोयल साहेब आणि सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. आम्ही असं नाही म्हणत की आम्ही केलं, पण ही खरी सुरुवात कोणी केली, ही लोकप्रतिनिधी केली, ही ग्रामस्थांनी केलेलं आहे, प्रवासी संघटनेने. म्हणून याचं श्रेय या प्रवासी संघटनेला आणि ग्रामस्थांना मिळालं पाहिजे. आपल्या माध्यमातून आता आरोग्य शिबिराचं आयोजन केलं, धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, कसं पाहिजे? सर्वप्रथम सर्व कावड यात्रेंना विज्ञान भक्तांना वॉर्ड 49 तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. जसं तुम्ही पाहताय दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले स्थानिक नगरसेविका समाज सुखदास साहेब यांच्या माध्यमातून आपण एक खिचडी वाटप दरवर्षी ठेवतो आणि असं विविध काम आपण शाखेत करत असतो. त्याला काय कारण नसते आपल्या शाखेमधून. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण हे खिचडी वाटपाचं काम केलेलं आहे. इस तरीके से आज शिवसेना की तरफ से ये कावड़ यात्रा के लिए लगाया गया शिवसेना बाला साहब ठाकरे जी, क्या कहना चाहते हैं आप शिव जी का साथ ले लिए? अभी हमारा कांवड़ जो है महाराष्ट्र में जब भी हम लोग मनाते हैं तो पहले तो बहुत कम था, अभी तो हिंदू जागे है. ये बाला साहब ठाकरे की देन है. सम्राट हिंदू कौन था? बाला साहब ठाकरे. आज के जो बोलते हैं मैं हिंदू हूँ ना, मैं उनको नहीं मानता हूँ. बाला साहब ठाकरे जो थे पूरे विश्व का हिंदू, पूरे विश्व में उनका नाम था. और सम्राट हिंदू कौन थे? बाला साहब ठाकरे थे. आज उनके साथ जो भी हो रहा है, अब तो हम ये भेष में है नहीं बोल सकते, मगर गलत होता है. क्योंकि जिसने सींचा महाराष्ट्र को, जिसने सींचा पाला पोषण किया, वो बाला साहब ठाकरे है. कोई कितना भी कर ले. नरेंद्र मोदी जी कुछ भी थे, जब उनके ऊपर संकट आई थी ना, तो बाला साहब ठाकरे उनका साथ दिए थे नरेंद्र मोदी जी का, बाकी कोई नहीं दिया था. आज उनके साथ में इतना गलत हुआ है, घंघोर गलत हुआ है, मगर महादेव उनके साथ है. बाला साहब ठाकरे के परिवार के साथ में सब खड़े हैं, पूरा देश खड़ा रहेगा. कर लो जितना करना है, मगर एक दिन समय उनकी आएगी. जय महाकाल, जय भवानी, जय शिवाजी. वो कहना चाहते हैं कि आने वाला समय वापस हाँ आएगी. समय सब बराबर. देखो रावण ने राम को पीछे पड़ा, वो बर्बाद हो गया. कृष्ण के पीछे कंस पड़ा, वो बर्बाद हो गया. तो आगे समझ लो, ये हिंदू है, मुंह से बोलने से हिंदू नहीं, यहाँ से हम हिंदू हैं. बाला साहब ठाकरे के सैनिक हैं हम, और बाला साहब ठाकरे को हमने जाना है. अजीत लगे इस सब अजीत लग रहा है. सुधार जी, जिस तरीके से कहा जा रहा है कि बाला साहब ठाकरे वापस आने वाले इलेक्शन में अच्छा वो रिजल्ट होगा, ये तो आपका भविष्य महाराष्ट्र कहता है, महाराष्ट्र बताएगा क्या आगे उद्धव बाला साहब का भविष्य क्या है, वो महाराष्ट्र बताएगा.